नमस्कार, MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर असलेले जिल्हे पाहणार आहोत। बघा, व्हिडिओ फक्त 2 ते 3 मिनिटाचा होईल, मात्र तुमच्या परमनंट लक्षात राहील की महाराष्ट्रात सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा, यासाठी एक खूप छोटीशी ट्रिक आहे। बघा, सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कुठे आहे यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे। ती ट्रिक फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर बघा, ट्रिक काय आहे? पूर्व विदर्भात गडचिरोलीपासून उलटा एन काढणे। कारण बघा, महाराष्ट्रात बाललिंग गुणोत्तर हे पूर्व विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त आहे। पूर्व विदर्भातील जिल्हे 4 जिल्हे आहेत, त्या 4 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर आहे। तर गडचिरोलीपासून काय करायचं, फक्त तुम्हाला एक उलटा एन काढायचा आहे। ते उलटा एन काढला की तुम्हाला सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर असलेले 4 जिल्हे मिळून जातील। तर बघा कसं काढायचं, हे बघा, आता उलटा एन, हे बघा, असा याला छोटं करतो थोडं, हे बघा। हां, आता बघा, इथून सुरू करायचे उलटा एन काढायला। कुठून? गडचिरोलीपासून सुरू करायचे। हे बघा, असंच वर 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 यायचं, गोंदियात आलो, गोंदियानंतर परत असं चंद्रपूरकडे यायचं, चंद्रपूर नंतर परत असं उलटं भंडाऱ्याकडे जायचं। म्हणजे काय केलं आपण? उलटा एन काढला। बघा, सोयीचा एन कसा असतो? सोयीचा एन असता तर भंडाऱ्यापासून सुरू झाला असा, बघा, असा, हे असं। तर आपल्याला असा उलटा एन काढायचा आहे। गडचिरोलीपासून असं सुरू झालं, त्यानंतर इथं गोंदिया, त्यानंतर परत चंद्रपूर, त्यानंतर भंडारा, असा उलटा एन आपण काढला की आपल्याला सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर असणारे 4 जिल्हे मिळून जातात। बघा कसे ते बघा। आता उलटा एनची कुठून सुरू कुठून करायचा उलटा एन? तो गडचिरोली बघा, गडचिरोलीपासूनच सुरुवात करावं लागेल आणि भंडाऱ्यामध्ये समाप्त करावं लागेल, त्यावेळेसच आपल्याला उलटा एन मिळतो। तर मग गडचिरोलीची बाललिंग गुणोत्तर बघा सर्वात जास्त आहे महाराष्ट्रात। किती आहे? 961 आहे। किती आहे? 961। त्यानंतर आपण उलटा असं वर आलो गोंदियाकडे उलटा एन काढत, तर गोंदियाची किती आहे? 956 आहे। बघा, म्हणजे गडचिरोलीपेक्षा 5 ने कमी। त्यानंतर गोंदियापासून आपण उलटा एन काढत चंद्रपूरजवळ आलं, तर चंद्रपूरची किती आहे? 953 आहे। बघा, म्हणजे गोंदियापेक्षा 3 ने कमी। त्यानंतर सरळ वर गेलो भंडाऱ्यात, तर भंडाऱ्यात आहे 950, म्हणजे चंद्रपूरपेक्षा परत बघा, लक्षात ठेवायला पण सोपं आहे। गडचिरोली 961, त्यानंतर 5 ने कमी आहे गोंदिया, त्यानंतर गोंदियापासून परत 3 कमी करायचं। गोंदियातून 3 कमी केले तर चंद्रपूर येतं, चंद्रपूरमधून 3 कमी केले तर भंडारा येतं। आणि सहसा आपल्याला ही आकडेवारी विचारत नाही, फक्त आयोग काय विचारतं? पुणे जिल्ह्यामध्ये जास्त आहे किंवा पुणे जिल्ह्यामध्ये कमी आहे, एवढंच आपल्याला विचारतं। बाकी जास्त काय आयोग विचारत नाही, फक्त क्रम विचारतं, किंवा सगळ्यात कमी कोण्या जिल्ह्यात आहे किंवा 2 नंबरचा जिल्हा कोणता आहे आपल्याला असं विचारतं। तर हा व्हिडिओ पाहून, हे उलटं एन पाहून, हा आता सर्वात जास्त लोकसंख्या तुमच्या परमनंट लक्षात बसलेली असेल। अशाच भन्नाट ट्रिक्ससाठी आपल्या MPSC बाबा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।